सांगलीच्या कुपवाडमधील केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ 21 ऑगस्टला सांगली कुपवाड बंदची हाक. सकल हिंदू समाजाचा मोर्चा. कुपवाड परिसरातील मनीषा केसरेकर आणि मोहन केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ 21 ऑगस्ट रोजी सांगली आणि कुपवाड शहर बंद ठेवण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे. या हत्येच्या निषेधार्थ त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता सांगली शहरात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि आमदार महेश लांडगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे. केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या घटनेबाबत समाजात मोठ्या प्रमाणात संताप असून आरोपी फरीद शेख याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोपीने केसरेकर कुटुंब उद्ध्वस्त केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात फाशीची शिक्षा होईल अशा पद्धतीनं पोलिसांनी सक्षम आणि भक्कम चार्जशीट दाखल करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या खटल्यासाठी ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर यांची वकील म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. गुन्ह्यातील साक्षीदारांना योग्य ते पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करताना आरोपींनी पोलिसांवरही हातोड्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. दरम्यान या घटनेत प्रभावित झालेल्या मुलांचे वय पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे. 21 ऑगस्टच्या बंदमध्ये व्यापारी, नागरिक, विविध सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे तसेच सायंकाळी 4 वाजता सांगलीतील मोर्चात मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे. या कुटुंबाला नाहक त्रास दिला. तुम्ही आमच्या शेजारी राहायला नको, तुम्ही घर सोडून जावा किंवा घराच्या समोर कचरा टाकणं, खरकटं टाकणं, मांस मटण खाऊन खरकाटं तिथं टाकणं, रात्री त्या महिलांच्या तोंडावरती बॅटरीची लाईट दाबणं, असे प्रकार करणं, त्यांना शिवेगाळ देणं, अशा पद्धतीचं घाण काम तो गेल्या 7 महिन्यापासून करत होता. दुर्दैवाने ही लोक बाहेरून आल्यामुळं पोलिसात तक्रार देणं आवश्यक असताना सुद्धा भीतीपोटी त्यांनी तक्रारच दिली नाही. कारण हा परत आपल्याला मारेल, हाणेल, अशा भीतीपोटी ते कुणाला बोलले नाहीत, तक्रार दिली नाही. आणि 15 तारखेला सकाळी 6 वाजता तुम्ही इथं राहायचं नाही, माझ्या शेजारी तुम्ही नको आहे, आणि म्हणून त्यानं त्या दोघांनाही प्रचंड मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये मनीषा केसरीकर यांचा मृत्यू झाला. तिथून त्यांना मिरज सिव्हिलला घेऊन जाताना आणि 2 दिवसानंतर म्हणजे काल संध्याकाळी मोहन केसरीकर यांचा मृत्यू झालेला आहे. 2 मर्डर या जिहादी माणसानं केलेले आहेत. आणि त्यामुळं राज्य सरकारकडे आमची मागणी अशी आहे की तात्काळ हे फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण द्यावं. हर्षद निंबाळकर यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी. या सगळ्या प्रकरणामध्ये जी त्यांची मुलगी आहे फिर्यादी आणि तिचा भाऊ आहे, हे दोघं तो साक्षीदार आहे, ही फिर्यादी आहे, अन्य काही साक्षीदार आहे, यांना पोलीस संरक्षण द्यावं. कारण ही लोकं कुठल्या थराला जातील याचा काही नेम नाही. आणि म्हणून ते लहान मुलगी आणि मुलगा यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं. ह्या मुलांचं वय कमी आहे, 16 वर्ष वय आहे मुलीचं, 12 वर्षाचा मुलगा आहे. आणि आता ते निराधार झालेले आहेत, अनाथ झालेले आहेत. त्यांचे आजी आजोबा तिकडं गावाकडं राहतात, ते अंथरुणाशी खेळून आहेत. त्यांचा चुलता तोही गवंडी काम करतो, हातावरचं पोट आहे. आत्या ईश्वरपूरमध्ये राहते, त्यांचं पण हातावरचं पोट आहे. आणि म्हणून यांचं वय पूर्ण झाल्याच्या नंतर यांची शैक्षणिक पात्रता बघून यांना सरकारी सेवेमध्ये सामील करून घ्यावं अशी मागणी आमची सरकारकडे आहे. चार्जशीट लवकर दाखल करावं. जसं नसरापूरच्या प्रकरणामध्ये चार्जशीट लवकर दाखल केलं, जतमध्ये उमदीला जे प्रकरण घडलं त्यामध्ये 12 दिवसाच्या आतमध्ये चार्जशीट दाखल केलं, तशा पद्धतीनं चार्जशीट दाखल करून विशेष न्यायालयाच्या माध्यमातून या केसला लवकर न्याय द्यावा आणि तात्काळ त्या फरीद शेखला फासावरती चढवावं ही आमची मागणी आहे. आणि म्हणून पहिल्यांदा अशी घटना घडली सांगलीमध्ये की काही दोष नसताना निष्पाप हिंदू बांधवांचा बळी दोघांचा गेलेला आहे, मर्डर झालेला आहे. आणि म्हणून 21 तारखेला 21 ऑगस्टला शुक्रवारी दिवसभर सांगली आणि कुपवाड शहर बंद राहणार आहे. आणि सकल हिंदू समाजाच्या भावना आहेत की लोकांनी उत्स्फूर्तपणे या सगळ्या मोर्चामध्ये सामील व्हावं. शिवतीर्थ मारुती चौकातून हा मोर्चा निघेल महानगरपालिकेपर्यंत. हजारोच्या संख्येनं सगळ्या लोकांनी यामध्ये सामील व्हावं. हे घर आता उघड्यावरती पडलेलं आहे. सरकारची जबाबदारी घेईल, परंतु आपल्या इथं जे दानशूर लोक आहेत, व्यापारी लोक असतील, उद्योगपती असतील, नोकरदार असतील, जे थोडं सक्षम आहेत,
आणि त्यांनी या कुटुंबाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावं. आपण सगळ्यांनी आर्थिक मदत पण या कुटुंबाला केली पाहिजे, कारण आता ती मुलगी शिकायला 12वीला आहे आणि तिचा भाऊ पण एकदम लहान आहे. आता हे घर उघड्यावरती पडलेलं आहे. आपण सगळे जरा थोडं थोडं मदत केली तर हे एक कुटुंब चांगल्या पद्धतीनं उभा राहील. जी लोकं गेले त्यांना तर आपण परत आणू शकत नाही, परंतु आपण त्यांना मदत करू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून आपण मदत करावी. तर ह्या सगळ्या हिंदू संघटना यामध्ये सगळ्या सामील आहेत आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं आपल्या सांगली शहरातील लोकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, कुपवाड.